टीईटी परीक्षा पेपर फोडण्याचा प्रयत्न प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढलेली आहे, कारण की सांगली आणि साताऱ्यामधून 11 जणांना या संदर्भात या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे। मुख्य सूत्रधार महेश गायकवाडसह आतापर्यंत एकूण 18 जणांना अटक झालेली आहे। यापूर्वी टीईटीसह इतर परीक्षा पेपर्स फोडल्याची महेश गायकवाड टोळीने कबुली दिली आहे आणि प्रत्येकी 3 लाख रुपये घेऊन त्यांनी सेटच्या जवळपास 20 ते 30 आणि टीईटीच्या 20 ते 30 परीक्षार्थींना पेपर दिल्याचं चौकशीमधून समोरही आलंय। या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शेखर आपल्या सोबत आहेत। शेखर, 18 जणांना अटक झालेली आहे, चौकशीमधून आणखी काय काय उघडकीस आलेलं आहे? श्रद्धा, बरोबर आहे। 18 जणांवर ही अटक केलेल्या संशयित आरोपींची संख्या पोहोचलेली आहे। आपल्याला माहित असेल तर ही पुढारी न्यूजनं सर्वात पहिला बातमी दाखवली होती आणि त्यानंतर एक एक करत असे आरोपी आता 18 अटक करण्यात आलेले आहेत आणि यांच्याकडून अधिक माहिती देखील घेतली जाते। खरं तर टीईटी परीक्षा फोडण्याचा हा सगळा प्रयत्न होता आणि तोच प्रयत्न हाणून पाडलेला आहे। मात्र जेव्हा या सगळ्यांना अटक केलेली होती, त्या अटक केल्यानंतर आता चौकशीच्या दरम्यान यापूर्वी झालेल्या सेटच्या परीक्षेत देखील त्यांनी पेपर फोडला होता अशी माहिती समोर येताना पाहायला मिळते। यामध्ये प्रत्येकी 3 लाख रुपये घेऊन असे 25 ते 30 परीक्षार्थींना त्यांनी हे पेपर दिले होते अशी देखील माहिती आता समोर येते। त्यामुळे निश्चितच या प्रकरणाची व्याप्ती वाढलेली आहे। कोल्हापूर, सांगलीसह साताऱ्यातील काही संशयित आरोपींना आता पोलिसांनी अटक केलेली आहे। ती 18 संख्या पोहोचलेली आहे। त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊन या सगळ्या प्रकरणी अजून कोणकोणत्या लोकांचा, व्यक्तींचा समावेश होता, ज्यांना ज्यांना हे पेपर दिले गेले होते यापूर्वी, ती लोक नेमकी कोण होती आणि त्यांची नावं देखील पोलिसांना सध्या प्राप्त झालेली आहेत। मात्र त्यांची देखील आता चौकशी होण्याची शक्यता आहे। जे ही परीक्षा देऊन त्या ठिकाणी पास झाले असतील त्यांच्यावरती देखील आता खरं तर टांगती तलवारच म्हणावं लागणार आहे, कारण या प्रकरणाची व्याप्ती वाढत चाललेली आहे। या प्रकरणी आणखीन कोणकोणती माहिती समोर येते हे पाहणं सध्या गरजेचं असलं तरी सध्या या 18 जणांच्याकडून पोलिसांनी कसून चौकशी करायला सुरुवात केलेली आहे। आज त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यानंतर किती दिवसांची पुन्हा पोलीस कोठडी मिळते हे पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे निश्चितच या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करतायत आणि हे प्रकरण आता कुठे जाऊन नेमकं थांबणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। अगदी नाही, बरोबर आहे। प्रश्न विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे आणि आज जी सुनावणी होते त्याचे सुद्धा अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।